काल सोलापूर जिल्हा परिषदेसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या। जिल्ह्यातल्या 68 जागांसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली। मात्र अजित पवारांच्या निधनानंतर प्रचाराचं स्वरूप बदललं असलं तरी या निवडणुकीत एक वेगळी घटना पाहायला मिळाली। अजित पवारांच्या निधनानंतर म्हणजे तब्बल 12 वर्षांनी मोहिते पाटील काका पुतणे एकत्र प्रचाराच्या स्टेजवर आले। माजी मंत्री प्रतापसिंग मोहिते पाटलांच्या निधनापूर्वीच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील आणि सर्व कुटुंबीय यांच्यात राजकीय वितुष्ट निर्माण झालं होतं। नगरपालिकेला दोन्ही मोहिते एकमेकांच्या विरोधात लढले होते। मात्र जिल्हा परिषदेला दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी झाल्यानं तब्बल 12 वर्षांनंतर दोन्ही मोहिते पाटील प्रचाराच्या वेळी एकत्र स्टेजवर जिल्ह्याला दिसले। सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील करहर इथे झालेल्या प्रचार सभेत शिवेंद्रराजे भोसले यांनी आक्रमक शब्दात विरोधकांना थेट इशारा दिलाय। मला डिवसू नका, मी छत्रपतींची औलाद आहे, वेळ आली तर कोणालाच सोडणार नाही असं ठणकावत त्यांनी राजकीय कुरघोड्यांना प्रत्युत्तर दिलं। 2029 ला विधानसभा पुनर्रचना देवाभाऊच करणार असंही त्यांनी ठणकावलंय। कसे मतदारसंघ करायचे ते आम्हाला चांगलं माहिती आहे। तुम्हाला सोय करून पाहिजे असेल तर मला येऊन भेटा, मी तुमची आमच्या साहेबांकडनं देवेंद्रजींकडनं सोय करून देतो। पण गरज नसताना मला जर डिवचलं आणि माझ्या जर नादाला लागला फोन तर मी सुद्धा छत्रपतींची औलाद आहे, लक्षात ठेवा। मी काय कुठला लुंग्या पण नाही। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी लवकरच शपथ का घेतली असा सवाल लोकांकडून उपस्थित होत असल्याचं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं। शपथविधीसाठी घाई झाल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय। तर सुनेत्रा पवार अजित पवारांचा वारसा पुढे नेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। बघा, शरद पवार साहेबांची बाजू घेण्या एवढे म्हणजे मी माझं वैयक्तिक सांगतो, आम्ही काही मोठे नाहीत, कारण त्यांनी देशाचं नेतृत्व केलेलं आहे। त्यांचा पक्ष हा वेगळा पक्ष आहे आणि अजितदादांचा पक्ष हा वेगळा पक्ष आहे। त्याच्यामुळे मुद्दा असा राहतो की जनतेच्या मनातलं जे काय ते लोकप्रतिनिधींनी मांडलं पाहिजे। तर जनतेच्या मनामध्ये ही मात्र कुठेतरी संभ्रमावस्था आहे की एकीकडे समाधान नक्कीच आहे की सुनेत्राबाईंनी उपमुख्यमंत्री झाल्या किंवा अजितदादांचा वारसा त्या पुढे चालवतील, पण इतक्या लवकर का झालं आणि मग ते का झालं ही शंका येताना कोणी हे करून घेतलं का, याच्या मागे कोणी आहे का, हा उदय सामंतचा प्रश्न नाही आहे किंवा प्रताप सरनाईकांचा प्रश्न नाही, हा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला प्रश्न आहे। आणि मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित रावराणे यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलाय। माझ्या निधीसाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं रावराणे यांनी सांगितलेलं आहे। तर मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित रावराणे यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय। निधीसाठी आणि विकासासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं रावराणे यांनी सांगितलेलं आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे जे आहे नगरसेवक आपल्यासोबत आहेत। रावराणेजी, खरं तर तुम्ही शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देत आहात असं चर्चा चालू, काय नेमकी प्रकार? हो, नक्कीच मी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांना मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरदचंद्रजी पवार पक्षाचा एकमेव नगरसेवक म्हणून मी फक्त त्यांना पाठिंबा देत आहे। मी पक्षामध्ये जात नाही किंवा शिवसेनेमध्ये जात नाही आहे, मी त्यांना फक्त पाठिंबा देतोय की मला ज्या लोकांनी निवडून दिलेलं आहे त्या लोकांच्या अपेक्षा माझ्याकडून खूप आहेत आणि मला माहिती आहे की एवढे वर्ष आम्ही गेल्या 14 नंतर आम्ही एका विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये आम्ही त्या ठिकाणी राहिलेलो आहोत। परंतु आताची परिस्थिती आहे की डेव्हलपमेंट ज्या भागामध्ये मी निवडून आलो त्या भागाच्या लोकांची अपेक्षा माझ्याकडून खूप आहेत आणि एवढं नक्की आपण किती जरी बसलो तर सत्तेच्या समीकरणामध्ये तुम्हाला कुठेतरी जमा व्हावं लागेल आणि मी ती भूमिका घेतोय। ती फक्त माझ्या विकास निधी मला कुठे कमी पडता कामा नये याची काळजी घेऊन बसतो। मला या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला तशी खात्री दिली की विकास निधी कुठे कमी पडू देणार नाही आणि तू ज्या भागामध्ये तू काम करशील त्या भागामध्ये आम्ही कुठे कमी पडणार नाही याची मला त्यांनी खात्री दिली। कॅमेरामन मोहन सत्यम सिंह, एबीपी